पुणे शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढलेला असताना आता हवामानात बदल होण्याची चिन्हे आहेत। 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान पुण्यासह मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहून किमान तापमानात वाढ होण्याचा तसेच काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे। निरभ्र आकाश, कोरडे वातावरण, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होत आहे। त्यामुळे पुणे शहर आणि परिसरातील लोक थंडीचा कडाका अनुभवत आहेत। मात्र आता हवामानात काही काळासाठी बदल होण्याची चिन्हे आहेत। ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारपासून तापमानात वाढ होऊ शकते। दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ होऊन 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरात निर्मित होत असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून त्याच्या वाटचालीमुळे राज्याच्या हवामानावर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह काही काळासाठी खंडित होऊन थंडीची तीव्रता कमी होऊ शकते। यंदा मोसमी वारे मे महिन्यातच दाखल झाले। तेव्हापासून मोसमी वारे माघारी जाईपर्यंत पाऊस होता। एकूण पावसाच्या हंगामात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली। दिवाळीच्या सुमारास अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही ठिकाणी कमी दाब क्षेत्राची निर्मिती होऊन राज्यात पाऊस पडला होता। नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात गारवा निर्माण होऊ लागला, तर गेल्या काही दिवसात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात कडाक्याची थंडी आहे। त्यामुळे जास्त पावसानंतर आता जास्त थंडीही अनुभवायला मिळत आहे। हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार ला नीना या हवामान घटकामुळे थंडीचे प्रमाण जास्त असू शकते।